15 ऑगस्ट 1947 या देशाच्या अभिमानाचा क्षण. आज प्रत्येकाच्या उरामध्ये या देशाविषयी एक प्रचंड वेगळा अभिमान आहे. गुलामीच्या कोंडलेल्या श्वासांना मोकळं करून आम्ही स्वतंत्र झालो. पण 14 ऑगस्टच्या मध्यरात्री म्हणजे 15 ऑगस्ट 1947 पंडित नेहरूंचं भाषण महत्वाचं वाटतं. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरनं या देशाला संबोधित करत असताना पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की फार वर्षा अगोदर आम्ही त्या नियतीशी एक करार केला होता. त्या नियतीकडनं आम्ही एक वचन घेतलं होतं. आता त्या वचनाची, त्या कराराची परिपूर्णता येऊन ठेपलेली आहे. जेव्हा सारं जग झोपेमध्ये आहे तेव्हा भारत नव्याने जागा होतो आहे. इथूनच तुमच्या आमच्या आयुष्याच्या एका नव्या युगाला सुरुवात होणार आहे. परंतु हे नवं युग निर्माण करणं, या देशाला राष्ट्र बनवणं इतकं सोपं नव्हतं. उद्ध्वस्त झालेला भारत, गावागावांना जोडायसाठी रस्ते नाही, वीज नाही, पाणी नाही, आरोग्याच्या कित्येक समस्या होत्या. त्यावेळेस पंडित नेहरूंनी या देशाला आपल्या हातामध्ये घेतलं आणि पंडित नेहरूंच्या हाताने या देशाला सावरण्याचे सगळे प्रयत्न सुरू झाले. 1940 ते 50च्या या शेवटच्या दशकाच्या काळामध्ये विविध योजना आयोग, पंचवार्षिक योजना चालू केल्या. IIT सारख्या संस्था आणण्याचा मानस केला गेला. शेती, सिंचन, वीज, भाजी उद्योग यांच्यावर पायाभूत गुंतवणूक केली गेली. त्यानंतर 1960चे दशक उतरलं. त्या दशकामध्ये आम्ही 62 आक्रमण परतवून लावलं. हरित क्रांतीला सुरुवात केली. उत्पादक वाढ, खत, सिंचन, अन्नामध्ये स्वावलंबन आणलं. बँक विस्तारीकरणाची पूर्वतयारी केली. 1970च्या दशकामध्ये आम्ही 1969 आणि 70 या काळामध्ये बँकेच्या राष्ट्रीयकरणावर भर दिला. आर्यभट्ट सारख्या 1975चा उपक्रम असेल, संचार, खत, औषध, स्टील, PUC क्षेत्रामध्ये वाढ केली. त्यानंतर 1980चं दशक चाललं. मारुतीच्या माध्यमातून टेलिकॉम विस्तार केला. संगणक, ITची सुरुवात केली. SLV 3चं प्रक्षेपण केलं. दळणवळणाच्या जाळ्याचा विस्तार केला. त्यानंतर 1990चं दशक उदारीकरण, जागतिकीकरण, खासगीकरण यांचा स्वीकार आम्ही केला. आयात शुल्क कपात केलं. FDI, परवाना यांना परवाने दिले. IT सॉफ्टवेअर, BPO यांचा झपाटा चालू केला आणि खासगी कंपन्यांमध्ये टेलिकॉम आणि ऑटोकॉम कंपन्या, खासगी क्षेत्रामध्ये खासगी टेलिकॉम कंपन्या, ऑटो कन्झ्युमर गुड्स यांच्यामध्ये वाढ केली. 2000च्या दशकाच्या सुरुवातीला आम्ही एक गोल्डन क्वाड्रिलॅटरल मेट्रो सेल्स अशी वेगवेगळी धोरणं आणली. मोबाईल आणि इंटरनेटची क्रांती झाली. बँकिंग, विमा, विस्तार याच्यावर फोकस केलं. 2010 नंतर तर डिजिटल युगाला आम्ही सुरुवात केली. आधार असेल, DBT असेल, जनधन असेल, UPI असेल, या पेमेंट सिस्टम चालू केल्या. 2017 मध्ये GST आणलं. एकसंघ राष्ट्रीय बाजार निर्माण केला. 2020 मध्ये आत्मनिर्भर भारताकडे आम्ही वाटचाल करायला लागलो. VNI योजना आणल्या. इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, सोलर, EV, मॅन्युफॅक्चरिंग, कोविड लस उत्पादन असेल, 5G, स्टार्टअप, इकोसिस्टम असेल किंवा चंद्रयान 3 असेल, आम्ही टेक्नॉलॉजीच्या बाबतीत प्रचंड पुढे निघून गेलो. म्हणजे आमच्या विकासाचा, आमच्या प्रगतीचा आलेख हा चढ्या वेगानं वाढत राहिला. एकेकाळी अमेरिका चालला चंद्रावर, पण भारत मात्र राहिला डोंगरावर, असं म्हणून आता आम्हाला मात्र कुणीच हिणवू शकत नाही. इकडे आमच्या प्रगतीचा आलेख वाढत गेला. आम्ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये भली मोठी प्रगतीची शिखरं गाठली. परंतु दुसरीकडे मात्र अजूनही प्रचंड मोठी पोकळी जी निर्माण झाली ती मात्र जशाला तशीच राहील. आज जर का पाहायला गेला ना तर या देशामध्ये 2 देश निर्माण झाले. एकीकडे भले मोठ्या आकाशातील स्वप्न घेऊन आकाशाला कवेत घेणारा स्वप्न पाहणारा इंडिया आम्हाला दिसतो, तर दुसरीकडे या मातीमध्ये स्वतःचं हरवलेलं अस्तित्व शोधणारा भारत आम्हाला दिसतो. एकीकडे एलिट क्लासमध्ये बसणारे लोक आणि त्यांचा इंडिया आम्हाला दिसतो, पण दुसरीकडे मात्र स्वतःचं आयुष्य शोधण्यासाठी मनमन फिरणारा भारत आम्हाला दिसतो. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत क्रांती करून AI सांगणारा इंडिया एकीकडे दिसतो, पण दुसरीकडे पोटाला भूक लागली आहे म्हणून मोठ्यानं आईला आवाज मारत काहीतरी बाळग ए आई असं म्हणणाऱ्या तान्यामध्ये लेकरांचा भारत देखील आम्हाला दिसतो. अजून सुद्धा या देशामध्ये भूकमरी असेल,
कुपोषण असेल, बायकोच्या फाटक्या लुगड्यामध्ये आपल्या आयुष्याचा बाजार मांडणारे कित्येक बाप असेल, घरच्या आड्याला फाशी घेऊन मरणारे शेतकरी बाप असतील, यांच्या व्यथा आणि वेदना या स्वातंत्र्याच्या काळात देखील आम्हाला कमी करतात. स्वातंत्र्याची 7 दशकं संपूर्ण 8वं दशक संपण्याच्या उंबरठ्यापर्यंत येऊन आम्ही पोहोचलो. परंतु या स्वातंत्र्यानं नेमकं आम्हाला काय दिलं आणि या स्वातंत्र्यामध्ये आम्ही काय गमवलं, काय आमच्या हातामध्ये भेटायला पाहिजे होतं ते नाही भेटलं, याचाही विचार करणं तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून अर्थात ही जबाबदारी केवळ शासनाची, केवळ सरकारची म्हणून चालणार नाही, तर या देशाचा नागरिक म्हणून या देशाच्या अभिमानाची किती भावना तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये आहे, हा देखील विचार या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तुम्हाला आम्हाला करणं अत्यंत गरजेचं वाटतं. कारण प्रत्येक जबाबदारी ही शासनाची नसते. तुमचं आमचं दुर्भाग्य आहे की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आमच्या देशातील लोकांना आम्हाला सांगावंसं वाटतं की तिरंग्याचा अपमान करू नका. अरे हे सांगण्याची गरज पडू नये. तिरंगा म्हणजे सन्मानाची गोष्ट, त्याचा कायमच सन्मान केला गेला पाहिजे, ही भावना प्रत्येक नागरिकांमध्ये जाग होणं गरजेचं आहे. खरं लक्षात घ्या की 15 ऑगस्ट ही केवळ एक तारीख नाही, तर ती प्रचंड मोठी जाणीव आहे. 15 ऑगस्ट ही केवळ एक तारीख नाही, तर ती प्रचंड मोठी संवेदना आहे. 15 ऑगस्ट एक केवळ तारीख नाही, तर तो प्रचंड मोठा गौरवशाली इतिहास आहे. 15 ऑगस्ट म्हणजे एक तारीख नाही, तर तुमच्या माझ्या आयुष्यातली प्रचंड मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी आहे त्या तमाम क्रांतिकारकांना अभिवादन करत या देशाचा एक सच्चा नागरिक होण्याची. अर्थात यावर विशेष काही सांगायचं नव्हतं, पण कहीं भूल न जाओ उनको, इसलिए कही ये कहाणी. इतकंच तुर्तास मनपूर्वक धन्यवाद. आणि या देशाचा एक नागरिक म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपले कर्तव्य, आपली निष्ठा या राष्ट्राशी कायम राहील, हाच माफक आशावाद. धन्यवाद.